जायचंय आणि त्यामुळे आपण वेळ अभावी आपण हा कीर्तनाचा कार्यक्रम ठेवला होता. तो कार्यक्रम या ठिकाणी आपण रद्द करतोय आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं ते आपल्या आशीर्वाद रूपी शुभेच्छा या ठिकाणी देतील आणि ते पुढील कार्यक्रमाला भरत शेठ खूप सारे कार्यक्रम बघितले, पण बहुधा कार्यक्रमामध्ये जेवढी श्रोत्यांना घाई नसते जायची त्याच्यापेक्षा कितीतरी पट घाई उत्सव मूर्तींना असते. म्हणजे जे प्रमुख पाहुणे सेलिब्रिटीज असतात त्यांना खूप घाई असते. पण मी अगोदर म्हटलं मग दादा सेलिब्रिटी सगळे घाईवर असतील, मी कीर्तनात बोलतो नंतर. आणि एक भाषण चाललंय, एक भाषण चाललंय, प्रत्येक जण टकलं ऐकतोय, एकाला घाई. मग मी विचार केला, मंत्री इकडे हे महाराष्ट्रात लोकप्रिय बच्चू भाऊ, तिकडं अंधारावर मात करणाऱ्या ज्योतिताई, अंधारावर मात करतात ना. आणि हे सगळे आज घाईवर का नाहीये. मग माझं लक्षात आलं, कार्यक्रम कोणा लुंग्या सोंग्याचा नाहीये, एका समाजसेवकाचा. मंगेश दादा शेवटे रात्रंदिवस पाळतात, कधी कधी उपवासी पोटी राहतात आणि रुग्ण सेवा करत असतात. मला वाटतं यशवंत दादा म्हणाले, मी पण त्या वाक्याला अनुमोदन देतो की मागच्या काळात आपलं हिंदुत्ववादी सरकार बसवण्यामध्ये सिंहाचा वाटा मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचा आहे आणि त्यामध्ये मंगेश दादांनी फार मोठे कष्ट घेतले. आज स्वातंत्र्य सैनिक वारसदार उच्च अधिकारी संघटनेचे सचिव, करमाळा शहराचं वैभव, सन्माननीय वंदनीय नरसिंह आप्पा मनोहर पंत चिवटे यांचा हा 85वा वाढदिवस आणि त्यानिमित्तानं हा अभिष्ट चिंतन सोहळा. आप्पा 4 आश्रम आहे आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये. पहिला ब्रह्मचर्य आश्रम, दुसरा गृहस्थ आश्रम, तिसरा वानप्रस्थ आश्रम आणि चौथा संन्यास आश्रम. प्रत्येक आश्रमात माणूस यशस्वी झाला का अयशस्वी झाला ते ठरवण्यासाठी त्या त्या आश्रमाची जबाबदारी व्यवस्थित पार पाडली का यावरनं ते कळतं. ब्रह्मचर्य आश्रमामध्ये अभ्यास केला पाहिजे, पाठांतर केलं पाहिजे, माहिती करून घेतली पाहिजे, ज्ञान मिळवलं पाहिजे. जर ज्ञान मिळवलं तर तो जिंकला. वानप्रस्थ आश्रमामध्ये यात्रा केली पाहिजे, फिरलं पाहिजे, तीर्थयात्रा केली पाहिजे, वनात राहिलं पाहिजे, घर सोडलं पाहिजे. जर तो फिरला, जग पाहिलं, तीर्थक्षेत्र पाहिले तर समजायचं वानप्रस्थ आश्रम वनात गेला, जिंकला. संन्यास आश्रमामध्ये समाधी लागली, ध्यान लागलं, संन्यास आश्रम यशस्वी झाला. पण गृहस्थ आश्रम यशस्वी झाला कशावर ओळखायचं. आपल्याकडे गृहस्थ आश्रमी झाला माणूस कधी म्हणतो, अक्षदा अंगावर पडल्या, दोनाचे 4 हात झाले का झाला गृहस्थी. मग तो गृहस्थ आश्रमी माणूस जिंकला की हारला हे कशावर ओळखायचं. मग आपल्याकडे असं समज लय गृहस्थ आश्रमात पैसा कमावला का जिंकला, लय गृहस्थ आश्रमामध्ये लय प्रसिद्धी मिळवली की जिंकला. सुख गृहस्थ आश्रमी माणूस तेव्हा जिंकतो जेव्हा त्याची संतती दर्जेदार निघते. त्याची मुलं जर संस्कारक्षम निघाली तर तो गृहस्थाश्रमी माणूस जिंकला असं सिद्ध होतं. आणि आज या सगळ्या व्यासपीठाच्या साक्षीनं, तुम्हा सर्व श्रोते मायबाप्पांच्या साक्षीनं आज मी जाहीर करून टाकतो की नरसिंह आप्पा चिवटे यांचा गृहस्थाश्रम यशस्वी झाला. कारण संतती ही सबसे बडी संपत्ती आहे. आज पैशाच्या मागे पडत असताना मुलाबाळांवर संस्कार देण्याचं राहून जातंय. प्रसिद्धीच्या मागे पडत असताना मुलाबाळांवर संस्कार देणं राहून जातंय. पण आमच्या आप्पांनी कधी जास्त पैसा कमावला पाहिजे याकडे लक्ष दिलं नाही, फार प्रसिद्धी मिळवली पाहिजे यासाठी पळापळ केली नाही. पण त्यांचे मुलं आणि मुली
यांच्यावर संस्कार करण्यामध्ये त्यांनी कधीच माघार घेतली नाही. मग महेश भाऊ असतील, मंगेश दादा असतील, भरत शेठ, आज त्यांची एक कन्या. वारकरी संप्रदायाचं अत्यंत श्रद्धेचं ठिकाण म्हणजे आमची वास्कर महाराजांची परंपरा आहे. आणि त्या वास्करांच्या घरामध्ये या चिवटे घराण्याची कन्या तिथे उत्तम प्रकारे परमार्थ आणि प्रपंच करतीये. आणि अशा पद्धतीने चांगला हा परिवार सुशिक्षित सुसंस्कृत करण्यामध्ये आपण यशस्वी झाले. आपणचा 85वा जन्मदिन संपन्न होत आहे. मंगेश दादा, यशवंत भाऊ असतील, आम्ही असेल, बच्चू भाऊ, आम्ही सकाळपासून इथं आहे. रोजचा आमचा नियम असा आहे, कीर्तनाच्या अगोदर 5 मिनिटं जायचं आणि कीर्तन संपलं का जेवलं की निघायचं. आज दोघं तिघं जण मला म्हणाले, का मंगेश दादाचा कस काय एवढा पुळका आहे, सकाळपासून इथं प्रत्येक कार्यक्रमाला हजर आहे. म्हटलं काय पुळका वगैरे तसं काही नाही रे, पण आम्हाला संतांचं ऐकावं लागतं, आम्हाला ज्ञानोबा तुकोबांचं ऐकावं लागतं. त्यांचा शब्द आम्हाला मोडता येत नाही. आणि आमच्या तुकाराम महाराजांनी आम्हाला सांगून ठेवलंय, जे का रंजले गांजले त्याची म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा आणि देव तेथेची जाणावा. जे रंजले गांजले दुःखी आहेत, कष्टी आहेत, त्यांची जर समाजामध्ये एखादा माणूस सेवा करत असेल तर आमचे तुकाराम महाराज म्हणतात, त्याच्यातच साधू बघा, त्याच्यातच देव बघा. 2025 मधला आपल्या महाराष्ट्रातला साधू कोण आहे, आपल्या महाराष्ट्रातला देवदूत कोण आहे, तर तो आमचा मंगेश दादा चिवटे आहे. देवदूत. मला माहिती उशीर झाला, पण ते नितू मांडके यांच्या बाबतीतली एक कथा प्रसिद्ध आहे. आणि कथा म्हणजे त्यांच्या जीवनात घडलेला तो प्रसंग आहे. त्यांना दिल्ली या ठिकाणी मोठा पुरस्कार दिला जाणार होता. त्या कार्यक्रमासाठी त्यांनी विमानाचं तिकीट काढलं होतं. विमानतळावर आले, विमानात बसले, पण अचानक सांगितलं गेलं हवामान खराब झाले, त्यामुळे विमान आज उडणार नाही. नितू मांडके खाली उतरले आणि कार्यक्रमाला पोहोचायचंय म्हणून त्यांनी स्वतः कार चालवत प्रवास सुरू केला. पुन्हा वादळ वारं सुरू झालं, पाऊस पडत होता. त्या सगळ्या वादळ वाऱ्यामध्ये दिल्लीकडे जात असताना नितू मांडके हे रस्त्यात चुकले. हृदयरोग तज्ञ होते, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या सुद्धा हृदयावरची शस्त्रक्रिया ही नितू मांडके सरांनी केली होती. इतके प्रसिद्ध डॉक्टर. रस्ता चुकले. मग आता कुठेतरी विसावा घेतला पाहिजे, रस्ता विचारला पाहिजे. रात्र भरपूर झालेली आहे, पण घर दिसत नव्हतं. एक घर दिसलं. त्या घराच्या बाहेर गाडी उभी केली, खिडकीतून डोकावले. एक माऊली देवपूजा करत होते, एका हाताने आपल्या बाळाला झोका देत होते. दरवाजा वाजवला, ती बाई बाहेर आली. बोला. म्हटले, मी रस्ता चुकलोय, मला समजत नाहीये, मला आजच्या दिवस इथं आश्रय भेटेल का? त्या माऊली म्हणायला, नक्कीच भेटेल सर. त्यांनी त्यांच्यासाठी चहा बनवला. हे बसलेले होते. पुन्हा ती माऊली एका हातानं मुलाचा पाळणा ओढत होती, देवाची पूजा करत होती. डॉक्टर नितू मांडके सर म्हणाले, रोज करतात का देवाची पूजा? म्हटलं, हा रोजच करते. काय असं दिलं देवानं तुम्हाला की त्याची तुम्ही एवढी, तुमचं घर पाहिलं साधं, तुमची परिस्थिती पाहिली साधी, काय त्या देवाची एवढी पूजा करतात? ती माऊली म्हणाली, साहेब, त्या देवामुळेच आमचं चाललंय. आमचा हा जो मुलगा आहे ना, याला जन्मताच हृदयाचा विकार आहे. आणि हा हृदयाचा विकार बरा होत नाही. याच्यावर जगाच्या पाठीवर आम्ही बऱ्याच ठिकाणी कर्ज काढून अनेक डॉक्टरांना दाखवलं, पण याच्यावर उपचार होत नाही. पण आम्ही कसे बसे काबड कष्ट करतोय आणि त्या देवानंच आमचा हा पोरगा जिवंत ठेवलाय. पण काल परवा एका चांगल्या डॉक्टरांनी सांगितलं, पैसे उगीच खर्च करू नका. या जगामध्ये तुमच्या बाळाला जर वाचवू शकतात तर मुंबईमध्ये एक डॉक्टर आहे आणि त्यांचं नाव नितू मांडके. तेवढं एक डॉक्टर फक्त तुमच्या मुलाला वाचवू शकतो, दुसरा डॉक्टर वाचवू शकत नाही. पण साहेब, माझी देवावर विश्वास, देवावर माझी श्रद्धा आहे. आम्ही खूप कष्ट करू, खूप धावपळ करू, पैसे साचवू आणि एक ना एक दिवस मुंबईला नितू मांडके सरांकडे त्या बाळाला घेऊन जाऊ आणि त्याचा जीव वाचवू. पायाखालची जमीन सरकली नितू मांडके सरांची. खरं तर असं सांगितलं जातं, त्या अगोदर त्यांचा देवावर विश्वासही नव्हता, कर्मावर विश्वास होता. पण त्या दिवशी मात्र अंगावर काटा आला. अरे बापरे, मी विमानात काय बसावं, हवामान काय खराब व्हावं,
ड्रायव्हर का न मिळावा, मी स्वतः गाडी का चालवावी, मी रस्ता का चुकावा आणि या माऊलीच्याच घरात का यावं. त्यांना कळालं मी रस्ता चुकलो नाही, देवानं मला योग्य घरात पाठवण्यासाठी माझ्या बाबतीत हा प्रसंग घडवून आणला. आणि इथून आणखीच्या डोळ्यातून अश्रू सुरू झाले. म्हणाले माऊली त्या डॉक्टरकडे जाण्यासाठी आता तुम्हाला वाट नाही पाहावी लागणार, तो डॉक्टर तुमच्या घरात आलाय. ती माऊली म्हणाली आजपर्यंत देवावर श्रद्धा होती, आज मनाला पटलं खरंच देव आहे. सांगू एवढं शेट मी कशासाठी सांगितलं माहितीये, गरजूंसाठी देव कोणाला तरी पाठवतो ना, या महाराष्ट्रातल्या गरजूंसाठी देवानं पाठवलेला देवदूत म्हणजे मंगेश दादा चिवटे. तोच पाठवतोय त्यांना, तोच त्यांच्याकडून कार्य करून घेतोय. ते तुळशी वृंदावन आहे ना. बच्चू भाऊला माझं बोलणं कळलं. परवा मी खाली गेलो होतो समृद्धीनी एका ठिकाणी कीर्तनाला. तिथली लोक सांगत होती गावात आमच्या अशी काही लोक शिरायला लागली. आता ते म्हणतात तुळशी वृंदावन तोडून टाका, अंधश्रद्धा येते. दारापूरची तुळशी वृंदावन तोडायला लावताय आपल्या हिंदू लोकांना. आणि आज जेव्हा मी करमाळ्यात आलो आणि आमच्या मंगेश दादा चिवटेंनी उभं केलेलं तुळशी वृंदावन पाहिलं, किती सुंदर, किती आखीव रेखीव, किती खर्च करून, मनात एकच विचार आला की असे फसवणारे लोक जर करमाळ्यात आले तर ते मनात एकच विचार करतील, दारापूरचं कदाचित आपण एखाद्याचा ब्रेन वॉश करून काढू, पण एखाद्याला थोडेफार पैसे देऊन एखाद्याच्या दारातलं तुळशी वृंदावन तोडायला लावू, पण हे चौकात एवढं भलं मोठं केलंय हे मात्र हटवणं शक्य नाही. आणि ते वृंदावन, ते मोठं वृंदावन जेव्हा उभं दिसेल ना धर्मविरोध्यांना, तेव्हा त्यांना कळेल की दारात तर आहेच, चौकात चौकात तुळशी वृंदावन आहे. हा हिंदुत्ववादी लोकांचा गाव आहे. आणि अजून एक सांगतो, तुळशीच का, ते आरोग्य दूत आहे. आणि तुळशी अशी आहे जी आरोग्यासाठी उपयोगाची आहे. देवानं त्यांना बरोबर तुळशीची स्थापना करायला लावली. का? दारात तुळस पाहिजे. कोरोनाच्या काळात बाकी औषधं नाही कामाला आली, पण तुळशीचा काळा कामाला आला. आणि ते तुळशी वृंदावन आहे ना, आरोग्याशी निगडीत आहे. आणि तशा पद्धतीने मंगेश दादा ते काम करताय. मी तर सन्माननीय जयवंतराव भाऊ जगताप, माजी आमदार साहेब तुमच्या चरणी प्रार्थना आहे, यांच्या कष्टाचं मोल करा, यांच्या कष्टाला न्याय द्या. तुमच्यासारख्या मातब्बर काय होतं माहितीये का बच्चू भाऊ, जे समाजसेवा करणार असतं ना त्याला राजकारण जास्त कळत नाही, ते मोकळ्या मनानं काम करते. तोच भटका साधू संतांना भेटला, समाजसेवकांना भेटला. आणि असा फटका जर समाजसेवकांना नाहीच बसलो, मी मागाशीच म्हणालो की बच्चू भाऊच्या बाबतीत जर असं घडत असेल तर पुढच्या काळात पोरं म्हणतील का आम्हाला गोरगरिबांची सेवा करायची आहे. अहो अशी गोरगरिबांची सेवा करणारी, रुग्णांची सेवा करणारी, समाजासाठी झटणारी, राबणारी आपण म्हटलं पाहिजे यांना आमदार करायचंय. आम्ही काही राजकारण आमचा मुद्दा नाही, पण एकनाथराव शिंदे साहेबांसारखा लढणारी या व्यक्तिमत्व समोर असेल तर आम्ही प्रचार प्रक्रियेत उतरतो का, की महाराष्ट्राची गरज आहे. ते राहिलं तर इथला धर्म राहणार आहे, इथला देव राहणार आहे, इथला देश राहणार आहे. त्यामुळे तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य घातली या भयनाटका झाले. तुमचं आमचं सगळ्यांचंच काम आहे. मी तर करमाळा शहरातील जी मंडळी असतील त्यांना सांगतो, अहो महाराष्ट्र भरातून आम्हाला फोन येतो, त्या मंगेश दादाचा नंबर द्यावा, एका रुग्णाचा विषय, एका पेशंटचा विषय, एकनाथ शिंदे साहेबांकडे काम आहे, ते मंगेश दादाच येतात. अहो महाराष्ट्रभरातल्या लोकांना त्यांच्याशी ओळख करायची आहे. आणि करमाळाकरांचं भाग्य असं आहे ते तुमचे भूमिपुत्र आहे, तुम्हाला त्यांचा प्रचंड अभिमान पाहिजे. त्या अशा व्यक्तिमत्वांकडून आपण आपल्या गावाचा, आपल्या देवाचा, आपल्या देशाचा, आपल्या हिंदू धर्माचा खऱ्या अर्थानं फायदा करून घेतला पाहिजे. आम्ही तरी बऱ्याचदा धर्म 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 करतो, पण आज मंगेश दादांनी एक आदर्श घालून दिला की आपण आपल्या धर्माचा प्रचार प्रसार करत असताना कोणत्याही धर्माचा माणूस जेव्हा आरोग्यविषयक तक्रार घेऊन येतो तेव्हा पहिल्यांदा प्राधान्य देणार आमचा मंगेश दादा चिवटे आहे. की संकट समयामध्ये प्रत्येकाची सेवा केली पाहिजे. ते बांधून ठेवलं होतं आईनं पोरगं, त्याला ऐकायला येत नव्हतं. व्हिडिओ सगळ्यांनी शेअर केले,
पण मदतीसाठी मंगेश दादा चिवटे राहून गेला. शोधतात ते, गरज कोणाला आहे. मी आवर्जून आज सांगतो, प्रत्येकाला असं वाटतं एकनाथ शिंदे साहेबांपर्यंत पोहोचलं पाहिजे, साहेबांपर्यंत आपलं काम पोहोचलं पाहिजे, पण नाही पोहोचत. हे बाबा शोधत असतात. हे मंगेश दादा कोण धर्माचं काम करतंय, कोण देशासाठी राबतंय, कोण देवासाठी राबतंय, शोधतात, स्वतः संपर्क करतात. तुम्हाला शिंदे साहेबांना मी घेऊन जातो भेटायला. आमचे व्हिडिओ लाखो करोडो लोक बघतात, पण तो व्हिडिओ स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा पाहिला पाहिजे. ही भावना जर कोणाची तर ती मंगेश दादा चिवटेची. अनेक नव्या पिढीतली पोरं साहेबांपर्यंत घेऊन गेले, ताकद वाढवली आपल्या सगळ्यांची. मी दादा खरं तर कीर्तना इतका वेळ नाही, मला एकदा बोलायला लागलं की बोलत राहावं वाटतं. तुमच्या बाबतीत मी 5 रात्र बोलू शकतो अख्ख्या, कारण इतकंच नाही. आता मी आवर्जून जगताप साहेबांना सांगतो, इथं कोण म्हणतंय दादाला आमदार करा, कोण म्हणतंय आमदार करा, खासदारच करा, पण माझं मत असं आहे, मंगेश दादावर जी जबाबदारी टाकाल ती जबाबदारी यशस्वी करण्यासाठी आज संग्राम बापू भांडारे दिवसाची रात्र करील, रात्रीचा दिवस करील आणि मंगेश दादासाठी पळल, धावल, त्या सत्याला यश मिळवून देण्यासाठी कष्ट करेल. बाकी आपण सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर मंडळी आहे, सन्माननीय रोजगार हमी मंत्री आपल्या रायगड किल्ला असेल, चौदार तळ असेल, ज्योतिताईंनी सांगितलं की त्यांच्या मतदारसंघात येतं आणि इतकी धर्मनिष्ठ आहे, कोणी मान्यवर मंडळी तिकडे येणार असेल तर भरतशेठ भरभरून देतात. आमचा एक सर्वसामान्य पोरगा भरतशेठला भेटला, मला तिथं अन्नछत्र सुरू करायचंय. सगळी भरतशेठनी ताकद त्या पोराच्या मागे उभी केली. त्या पोराच्या मागे किती समाज आहे, त्याच्याकडे किती पैसा पाहिजे नाही, शिवरायांचं ते राबायचं म्हणतोय ना, मी तुझ्या पाठीशी. असे सन्माननीय भरतशेठ, बराच वेळ शेठनी दिल्या, शेठचे धन्यवाद. महाराष्ट्र राज्याचं वैभव, गोरगरिबांचे कैवारी आपले सन्माननीय बच्चूभाऊ कडू साहेब, सन्माननीय विश्वासराव पाटील सर, सन्माननीय मनोहरराव चंद्रिका पुरे सर, आमचे सहकारी सन्माननीय यशवंतराव गोसावी सर, अंधारावर मात करणाऱ्या सौभाग्यवती ज्योतिताई वाघमारे, सन्माननीय आमदार जयवंतराव भाऊ जगताप, नुकतंच ज्यांचं शुभागमन झालं आमच्या निफाड तालुक्याचे जावई बाप्पू विनोदराव पाटील साहेब, इतर राजेंद्र जंजाळ साहेब, इतर सगळी अनेक मान्यवर मंडळी उभे, आमचे खरडा संस्थांचे आदरणीय महाराज उपस्थित आहे, मारुली महाराज नगरे उपस्थित आहे, गीतांजली अभंग यांचे पिताश्री अभंग महाराज उपस्थित आहे, इतर सगळी परिसरातील मान्यवर मंडळी, आपल्या सर्वांच्या चरणी प्रार्थना करतो. मंगेश दादा हा देवानं पाठवलेला देवदूत आहे, त्याला मदत केली, देव आपल्याला मोठं करील. आणि त्याला जर आडवं गेलं तर ते विचार म्हणणार नाही काय का हत्यारच हसतमुख आहे, हसतच राहतील. पण देव असा कार्यक्रम वाजवेल ना की चांगल्या माणसाला त्रास देतो. आणि देवाची काठी पवारसाहेबांसारखीच आहे, लागती पण आवाज नाही येत. त्यामुळे देव ती काठी मारी बरं. म्हणून माझ्या मंगेश दादाला खूप सहकार्य करा, खूप मदत करा. त्यांच्या प्रत्येक चळवळीमध्ये आमच्यासारखे धर्मप्रचारक उभे आहे. यशवंत दादा, तुम्ही सगळ्यांनी तर जीवाचं रान करून त्यांच्या मागे लागून या करमाळा शहराचं सर्वांगीण विकास करून घ्या. आरोग्याच्या समस्या सोडवा. डायलिसिसला गेलं बच्चू भाऊ 5-5 हजार रुपये घेतात आणि हिडीस बिडीस करतात तिथली लोक, त्रास देतात, हॅरेसमेंट करतात पेशंट लोकांची. अशा काळामध्ये हॉस्पिटल पर्यंत यायला जो खर्च लागतो ना तो देणारी आमची एकनाथराव शिंदे साहेबांची शिवसेना आहे. तिथून यायला किती खर्च लागतो, जायला किती खर्च लागतो, दुपारी जेवण करायचे ते आम्ही देतो. का बरं? अशा लोकांची गरज आहे ना. यांनाच आपल्याला ताकद द्यावी लागल. माझी पोरं मोठी व्हावी, माझ्या प्रॉपर्ट्यांचा विस्तार व्हावा असा विचार करणारे खूप लोक आहे हो. पण माझा समाज सुखी झाला पाहिजे असा विचार करणारे आमचे एकनाथराव शिंदे साहेब आहे. रात्रंदिवस पडतात. मी आता बरं शेठला सांगणार आहे की साहेबांना सुद्धा विश्रांती घ्यायला लावा राव. आज साहेब आपल्या सगळ्यांची गरज आहे. आराम करत नाही, झोपत नाही, जेव्हा पाहावं तेव्हा माणसाचे ते आपल्या सगळ्यांचं वैभव आहे. तुमच्या सारख्यांनी ना त्यांना
त्यांना ब्लॅकमेल करून आराम करायला लावायला पाहिजे. तुम्ही आराम नाही केला तर म्हणावं आम्ही तुमच्यावर नाराज होऊ. मंगेशदादा खरंय का खोटे? त्यांना थोडीफार तरी विश्रांती आपण दिली पाहिजे, कारण वर्षानुवर्ष ती आपली गरज आहे. आणि त्यांचं एक कडवट सहकारी म्हणजे आमचे मंगेशदादा चिवटे. थोडस लांबलं पण माफ करा बरं का, आता कीर्तनच झालं ना दादा. चला जय श्रीराम. आमच्या पराठे ताई आहे, वैद्यकीय क्षेत्रातले सगळे मान्यवर मंडळी, महिला मोर्चा मोठ्या प्रमाणात आहे. लाडक्या बहिणी, लाडक्या बहिणीची ताकद असल्याशिवाय आपल्याला यश प्राप्त होणार नाही. सगळ्या मान्यवरांचे धन्यवाद. सगळ्या व्यासपीठावरचे ज्यांची नावं राहिली त्यांची अत्यंत मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. आप्पा तुम्ही जिंकले, तुम्ही यशस्वी झाले. तुकाराम महाराज म्हणतात, आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची. तुका म्हणे मज गडोत्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. तुम्ही फार मोठा उपकार केला आपल्या सगळ्या राष्ट्रावर. हे राष्ट्र तुमच्यासाठी कृतज्ञ राहील. जय श्रीराम. धन्यवाद. या ठिकाणी